तर बघा मैत्रिणींनो, आपण लहान असताना आपल्या आईने कधी गव्हाचं हे सत्व तुम्ही कधी केलेलं खाल्लेलं आहे का? कारण पारंपरिक पद्धतीचं हे गव्हाचं सत्व अगदी पहिल्यांदा जुन्या ज्या बायका आहेत तर त्या पाट्यावरती वरवंटा पाट्यावरती गहू वाटून हे गव्हाचं सत्व तयार करायच्या आणि अगदी सकाळी सकाळी गरमागरम हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे प्यायला द्यायच्या. आता हे जर आपण सत्व गव्हाचं सत्व जे आहे हे पिलं की शरीराला ताकदसुद्धा येते म्हणतात आणि अगदी पौष्टिक आहे. जर हे पिलं तर आपल्याला बराच वेळ काही भूक लागत नाही किंवा जास्त काही लगेच काही खावंसं वाटत नाही. इतकं दमदमीत असं हे गव्हाचं अगदी पौष्टिक आणि चवदार असं हे सत्व आपलं हे तयार होतं. तर हे जे गव्हाचं सत्व आहे हे कसं तयार करायचं तर ते आज आपण पाहणार आहोत. तर बघा, बघताच क्षणी अगदी छान असं दिसतंय, तसंच अगदी टेस्टीसुद्धा आहे. चला तर मग हे गव्हाचं सत्व कसं तयार करायचं ते बघूया. आता आपण कुरडयाला जसे गहू भिजत घालतो त्याचप्रमाणे गहू पाण्यामध्ये चांगले भिजत घालायचे. तर 3 दिवस हे गहू भिजत घातलेले होते. तर तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकताय छान असे मस्त असे हे भिजलेले आहेत, म्हणजेच एक एक दाणा छान असा फुगलेला आहे आणि हाताने जर दाबलं तर त्यातलं चीक अगदी बाहेर निघतोय. तर असे हे टम्म फुगलेले गहू 3 दिवस आपण भिजत घालायचे आणि रोजच्या रोज त्यातलं जे पाणी आहे तर ते भिजल्यानंतर काढून टाकायचं आहे आणि पुन्हा स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी टाकायचं. अशा पद्धतीने 3 दिवस हे गहू चांगले आपण भिजवून घेतलेले आहेत. जसं आपण कुरडयाला गहू भिजत घालण्याची प्रोसेस करतो अगदी तशीच करायची. आता तिसऱ्या दिवशी हे जे गहू आहेत आपण मिक्सरला वाटलेले आहेत आणि वाटल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून अगदी स्थिर असं 7 ते 8 तासासाठी ठेवलेलं होतं आणि वर अगदी निथळून पाणी येतं आणि खाली हा चीक जाऊन बसतो. तर ते वरचं पाणी मी काढून टाकून खालचा जो घट्ट चीक आहे तो मी घेतलेला आहे. तर ही पाव वाटी मी तो घट्ट चीक घेतला आहे. आता तो आपण चमच्याने चांगला आपण मिक्स करून घ्यायचा आहे. तर त्यामध्ये मी आता थोडंसं पाणी टाकले, कारण ते चांगलं घट्ट असल्यामुळे तो अगदी फुटला जात नाही. पाणी टाकल्यानंतर तो थोडासा फुटला जातो आणि अगदी थोडासा पातळसर होतो. तर त्यामध्ये मी अगदी थोडं पाणी टाकले, म्हणजेच अर्धी वाटी हा चीक जो आहे आता आपला तयार होणार आहे. तर चमच्याने मी आता ह्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या वगैरे मोडून घेते आणि सगळ्या व्यवस्थित असं हे पातळ असा चीक करून घेते. तर आपण कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करताना कसं गुठळ्या होतात किंवा हे तळाला जाऊन बसतो तशाच पद्धतीने हा चीकसुद्धा तसाच होतो. थोड्या वेळ जर आपण ही वाटी स्थिर ठेवली तर हा चीक जो आहे तो तळाशी जाऊन बसतो आणि अगदी घट्ट होतो. तर आता हे चांगलं आपण आता चमच्याने हलवून घेतलं तर बघा अगदी मस्त घट्ट असा हा चीक आपला तयार झालेला आहे. तर आता ह्या अर्ध्या वाटीचं आपण आता हे गव्हाचं सत्व तयार करणार आहोत. तर 1 वाटी आपण सेट करायची, त्याच वाटीच्या मापाने आपण सगळं प्रमाण घ्यायचं. अर्धी वाटी चिकासाठी 2 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. तर गॅसवर मी पातेलं ठेवलं आहे आणि त्यामध्ये 2 वाट्या पाणी घातलं आहे. आता थोडंसं आपण चवीनुसार मीठ घातलं आहे, कारण कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ जर घातलं तर तो पदार्थ अतिशय छान चवदार लागतो. आता हे पुन्हा आपण चमच्याने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली तळाला जो चीक जाऊन बसलेला होता तर तोसुद्धा आता यामध्ये पाण्यामध्ये चांगला मिक्स होतो. आता पाण्याला उकळी यायच्या अगोदरच आपण आता हे चीक त्यामध्ये एकसारखी थोडीशी धार लावायची आणि एका हाताने चमच्याने आपण मिक्स करून घ्यायची. एकदम जर ओतला तर त्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे गॅस मिडियम ठेवायचा आणि आता एकदा चीक पाण्यामध्ये जर टाकला की लगेच एकसारखं चमच्याने आपण हलवून घ्यायचं, म्हणजे जसा जसा तो शिजायला सुरुवात होते तसे तो घट्ट व्हायला सुरुवात होते. आता मिडियम गॅसवरती आता एकसारखं हलवताना बघा तुम्ही बघू शकताय आता हा घट्ट व्हायला सुरुवात झाली. आता हा जो चीक आहे अतिशय पौष्टिक आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा जर चीक किंवा हे सत्व जर दिलं तर अतिशय शरीराला अगदी हेल्दी आहे. तर थंडीच्या दिवसात जास्त करून हे सत्व तयार करून दिलं जातं आणि मस्त असं हे चवीलासुद्धा खूप छान लागतं. करायला थोडीशी प्रोसेस आहे. पूर्वी तर अगदी आपल्या ज्या आज्या आहेत तर पाट्यावर वंट्यावरती गहू वाटून हे सत्व तयार करायच्या. आता आपण मिक्सरला वाटून घेतो. तर बघा आता हे बघा अतिशय अगदी घट्ट व्हायला सुरुवात झाली.
तर हे प्रमाण अगदी पाण्याचं अगदी योग्य आहे, जास्तही घट्ट नाही आणि जास्तही पातळ असं हे सत्व तयार होत नाही. अगदी चमच्याने आपल्याला खाता येईल अशा पद्धतीचं हे सत्व तयार होतं. तर आता मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत राहून चिक जो आहे तो चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा. आता 3 ते 4 मिनिट आपण आता हे शिजवून घेतलेलं आहे. हे बघा अशा पद्धतीने अजिबात त्यामध्ये गुठळ्या झालेल्या नाही आहेत. तर बघा आता हा शिजवून घेतल्यानंतर आपण आता त्यामध्ये टाकणार आहोत दूध. तर पहिल्यांदा आपण आता दूध टाकल्यामुळे याला छान अशी चव पण येते आणि अजून थोडासा पातळ होतो, कारण हा थंड झाला की पुन्हा अजून घट्ट होतो. त्यामुळे आपण आता 1 वाटी दूध त्यामध्ये टाकले. तर मस्त असं आता हे चांगलं ह्याच्यामध्ये चिकामध्ये दूध चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर रंगसुद्धा बघा मस्त पांढरा शुभ्र आला आहे. आता चांगलं मिक्स करून घेऊयात. नंतर त्यामध्ये वेलदोडे पावडर टाकायची. आता मी वेलदोडे, जायफळ आणि सुंठ पावडर त्यामध्ये टाकलेली आहे. तर मस्त असा आपला हा फ्लेवर येणार आहे, मस्त असं हे सत्व लागणार आहे. तर आता ते त्यामध्ये मिक्स करून घेते मी. आणि नंतर आपण टाकायचं आहे त्यामध्ये साजूक तूप. तर 2 ते 3 चमचे साजूक तूप त्यामध्ये मी टाकते. अगदी चवीला छान टेस्टी होईल. तर आता ते सुद्धा आता यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर आता हे तूप आणि हे दूध टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे जे चीक आहे थोडा वेळ आपण शिजवून घ्यायचं आहे. आणि नंतर शेवट टाकायची आपल्याला साखर. तर तुम्हाला गोड जसं आवडत असेल त्यानुसार तुम्ही साखर घालू शकता. तर आता मी अर्धी वाटी साखर त्यामध्ये घातली. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. पण तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता आणि फिक्कं आवडत असेल तर साखरेचं प्रमाण कमी करू शकता. आता साखर आपल्याला त्यामध्ये एकदा पूर्णतः विरघळून घ्यायची. तर साखर विरघळल्यानंतर पुन्हा थोडासा हा जो चीक आहे तर तो थोडासा पातळसर दिसतो. तर बघा मस्त छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर चमच्याने एकसारखं हलवत हा जे चीक आहे आपण चांगलं शिजवून घेतल्यानंतर हे तयार झालेलं आहे आपलं हे गव्हाचं सत्व. तर बघा त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता. अशाच पद्धतीने आपण हे तयार करायचं आहे. जास्तही घट्ट करायचं नाही. चमच्याने खाण्यासारखं हे जर बनवलं तर अतिशय मस्त लागतं. अगदी लहान मुलांनासुद्धा आवडतं आणि मोठ्यांनासुद्धा आवडतं. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तर बघा मस्त पांढरा शुभ्र, अजिबात गुठळ्यासुद्धा झालेल्या नाहीत आणि मस्त टेस्टी गोड, त्यामध्ये वेलदोड्याचा फ्लेवर, दुधाचा फ्लेवर आणि तुपाचा फ्लेवर अतिशय मस्त लागतं. एकदा जर आपण खाल्लं तर पुन्हा पुन्हा आपण नक्कीच करतोच. अशा पद्धतीने इतकं छान लागतं. आता त्यावरती आपण साजूक तूप टाकूयात आणि नंतर आपण त्यामध्ये टाकणार आहोत ड्रायफ्रूट्स. तर तुम्ही शिजवतानासुद्धा त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुमच्या कोणत्या आवडीचे असतील तर ते तुम्ही घालू शकता. तर मी वरनं घातलेली आहेत बदामाचे थोडेसे काप जे केलेले आहेत ते त्यामध्ये टाकले. तर बघा आपलं हे गव्हाचं सत्व आपलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे. कुणाकुणाला गरमागरम आवडतं, कुणाला थोडंसं थंड करून आवडतं. थंड केल्यानंतर थोडंसं घट्ट होतं तसंही छान लागतं किंवा गरमागरमसुद्धा अगदी मस्त लागतं. तर बघा पौष्टिक असं गव्हाचं सत्व हे तुम्हाला कसं वाटलं? हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? थोडा जरी आवडला असेल तरी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि यापूर्वी तुम्ही कधी खाल्लेलं आहे का, पाहिलेलं आहे का, हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.